डोळे वटारून थेट मैदानाच्या दिशेने. चेंजिंग टाइम कॅन चेंज द डेट बट वुंड ऑन द चेस्ट कॅन नॉट बी चेंज. उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऐसे कहते हैं दोस्तों, कमजोर वक्त एक ताकतवर चरित्र को जन्म देता है. आणि उस्मान पटेल पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज मोहित आहेत. स्ट्राइक वरती आहेत उस्मान. पहिला चेंडू राइट अप ओव्हर द विकेट. नाउ बॅक टू द क्रिकेट. हवेमध्ये चेंडू. ओ, मराठीमध्ये कहावत आहे, ना तुला ना मला, सोडून दे जमिनीला. निश्चितच या ठिकाणी मी म्हणेन या सामन्यातील सर्वात महत्वाचा क्षण कोण असेल तर तो हा सुटलेला झेल असेल. खरं तर या सुटलेल्या झेलाची किंमत काय, येणारे 17 चेंडू तुम्हाला हे सर्व काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती ट्रॅप रचला गेला होता, जाळं बिंडला गेला होता, फसवा चेंडू फेकला होता, गतीचं परिवर्तन पाहायला मिळालं होतं. उस्मान मूळतः आक्रमक शैलीमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह, इथे मात्र मिळाली आहे नशिबाची साथ. सर, या स्वाभाविक गोष्टी आहे, जेव्हा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही येता, महत्वपूर्ण जेव्हा मॅच असते त्यावेळेला अशा प्रकारचं प्रेशर खेळाडूंवरती आवर्जून आपल्याला पाहायला मिळतं. कॉलिंगचा अभाव कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाला. 2 खेळाडू चेंडूच्या पाठी आले होते, चेंडूकडे पाहत होते, परंतु कॉलिंग इथं मात्र फसले. ना तुला ना मला, घाल जमिनीला, असाच काहीचा प्रकार इथं मात्र घडला आणि उस्मानला मिळाली आहे संधी. परंतु दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघ ताकदीने परिपूर्ण नटलेले संघ आहेत. खूप मोठी स्ट्रेंथ या दोन्ही संघांची आहे. परंतु रिझल्ट काय असणार आहे याच्याकडे प्रेक्षकांच्या नजरा. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. ऑन साइडला यावेळेस मात्र तडाखा पाहायला मिळालाय. ज्याचा सोडलाय कॅच तो पडलाय महाग. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी येतोय नेत्रदीपक षटकार. आणि षटकारही असा लगावलाय ना की तो चेंडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येणं थोडंसं कठीण आहे. कारण नवीन चेंडूचीच या ठिकाणी मागणी केली जाते. परंतु आमच्या दोन्ही बॉल बॉयचं देखील आपण विशेष कौतुक करूया. कळंबोलीतून बिलॉंग करणारे आणि गणेशजी यांच्या अतिशय निकटवर्ती, आणि त्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली. षटकारामागे गेलेला हा जो चेंडू होता तो मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि टाळ्यांचा एकच गजर आपण पाहिला. खरं तर मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाच्या माध्यमातून केली गेलेली ही जी कामगिरी आहे ना, जणू एखाद्या जखमीवर मीठ चोळणारा हा षटकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र रिव्हर्स ओव्हरटेम करण्याचा प्रयत्न शरीराचा वेग चेंडूने घेतलाय. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. खरं तर एखादा गोलंदाज हा त्याच वेळेला यशस्वी गोलंदाज होतो ज्यावेळेला त्याला चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. पहिल्या चेंडूवरती त्याला ट्रॅप रचला गेला होता, जाळं बिंडलं गेलं होतं, विचारांचं वादळ मनामध्ये होतं, आणि अशा वेळेला उस्मान पटेलला फसवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. रौद्ररूप धारण करताना आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. एकूण पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय त्या बिनबाद 6 धावा. मी मोहितचं विशेष कौतुक करेन. कीप काम. शांत आहे तो, फोकस करतोय मॅच वरती. कारण की उस्मानची कॅच सोडल्यानंतर प्रभावी अस्त्र इथं मात्र उस्मानने वापरलंय. फाईनच्या दिशेने मात्र पावलांचा वापर करत जागामधून चेंडूला टोलवलंय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी चौकार. बघा प्रवीण सर, मोहितचं मी विशेष कौतुक करेन. कारण की कॅच सुटला, त्याच्यानंतर प्रेशर होतं त्याच्यावरती, कारण की समोर उस्मान होता, परंतु कुठल्या प्रकारे त्या प्रेशरला तो बळी न पडता त्यांनी त्याचा स्वाभाविक खेळ दाखवला. त्याच्याकडे असलेली ही जी शैली आहे ना, ही निश्चित स्वरूपाने खूप 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 अमूल्य आहे. तो पूर्णपणे मॅच वरती फोकस आहे. जे झालं ते गेलं, ते गंगेला मिळालं, परंतु करायचंय काय, मला सिद्ध काय करायचंय याच्यावरती तो फोकस करतोय आणि चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत फक्त 2 मोठे फटके आलेत, ह्या स्वाभाविक गोष्टी आहेत, परंतु चांगलं षटक मी तर असंच म्हणेन की कारिवली संघासाठी आहे. निश्चितच या ठिकाणी आपण विशेष कौतुक करूया मोहितचं देखील. कारण समोर एक टेनिस क्रिकेट विश्वातील कोहिनूर हिरा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, रायगड का टायगर ज्यावेळेला तुमच्या समोर असतो ना, भल्या गोलंदाजीची भांबिरी उडताना आपण पाहिली. परंतु मोहितनं ज्या पद्धतीने अटॅक केला, परंतु इथे मात्र प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, या क्रिकेटचं स्मारक सौंदर्य दर्शवणारा हा फटका अगदी पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. काय फटकेबाजी चालली आहे, काय नजाकतनं नटलेले हे फटके आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण सर, फक्त आता मायक्रोफोन बंद करावा आणि उस्मानची बॅटिंग बघावी, एवढे चांगले स्ट्रोक तो मात्र इथे लगावतोय. इनसाइड आउटचा कमालचा फटका डीप पॉइंटच्या दिशेने, चेंडू 4 धावांसाठी येतोय. पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा या अंकित केल्या गेल्या आहेत आणि 6 चेंडूंचा सामना करत वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती फलंदाज उस्मान बॅटिंग करतायत. चालू सामना स्वराज 11 बाग तलोज आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहताय जय बजरंग
मिनेश 11 कारिवली हा संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला. कारिवली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मी त्यावेळेला रोशन सर तिथे उपस्थित होते आणि रोशन सरांनी आपुलकीने प्रश्न विचारला की उस्मान तुमच्या अगेन्स्ट आहे, काय कराल तुम्ही. त्यावेळेला मात्र त्यावेळेला त्यांच्या संघनायकाने असं सांगितलं की आम्ही आमचा स्वाभाविक खेळ दाखवू. नो डाऊट आमचं देखील स्वप्न आहे की उस्मानच्या अगेन्स्ट आम्हाला खेळायचंय. त्याच्या बरोबर खेळायला मिळेल नाही मिळेल हे देवाला माहिती, परंतु त्याच्या अगेन्स्ट खेळायला मिळते ही एक आमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. निश्चितच प्रशांत या ठिकाणी पाहिलं तर स्वराज 11 बाग तोडजा उदयजी पवार एस के साऊंड इव्हेंट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. आणि सूरजदादा पवार यांचे सुपुत्र स्वराज यांच्या नावाने हा संघ मात्र आज आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. एकूणच जर पाहिलं ना तर उस्मान पटेलवरती असणारा विश्वास आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून केली गेलेली कामगिरी, आज या मैदानावरची जी तमाम क्रीडा रसिकांची गर्दी आपण पाहतोय ना, ही केवळ आणि केवळ उस्मान पटेल या खेळाडूला पाहण्यासाठीची ही गर्दी पाहायला मिळते. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्यात आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर 42 धावा या निश्चितच आपल्याला कमीत कमी धावफलकावरती पाहायला मिळतील. महेश टीमचे कॅप्टन यावेळेस मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. बघा अलीला देखील माहिती की जेवढे जास्तीत जास्त चेंडू उस्मान फेस करेल तेवढ्या जास्तीत जास्त धावा या वेगाने स्कोर कार्ड वरती येतील. आणि इथे मात्र बघा सेन्सिबल क्रिकेट अलीने दर्शवलंय. चांगला चेंडू होता, स्लॉट मधला होता, तरी देखील त्याने त्याला ड्राईव्ह केलंय सिंगल साठी आणि उस्मानला मात्र स्ट्राईक वरती आणलंय. मागील काही दिवसांआधी उस्मानची आलेली पॉडकास्ट, त्या पॉडकास्टमध्ये ज्या प्रकारे त्यांनी आपल्या मनातल्या काही गोष्टी बोलून दाखवल्या आणि त्याच्यानंतर उस्मानला एक वेगळा सूर गवसलाय. कदाचित ती व्हिडिओ त्यांनी स्वतःहून नंतर पाहिली की काय असं म्हणावं लागेल. आणि त्याचे जे पाठीराखे होते त्यांच्या मात्र सदिच्छा आणि शुभेच्छा. आणि यामुळेच की काय आपण पाहतो की उस्मान पुन्हा एकदा कमबॅक करतोय की काय, हा टेनिस क्रिकेट विश्वाला एक सवाल पडतोय. निश्चितच एकूणच जर पाहिलं तर उस्मान पटेल म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वामधील एक गोड स्वप्न आणि यावेळेला मात्र ऑन द नी झालाय. अगदी गुडघा टेकत असताना डीप स्क्वेअर लागला, चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. वन मोर बिगेट शक्ती ऑन रोड षटकार. उस्मानचा सोडला कॅच, नशिबाने दिली साथ. आता मात्र धूमधडाका सुरू झालाय मित्रांनो. खेल नसीब काही हे लाला, खेल नसीब का ही लाला, अगर दिमाग का होता तो बिरबल बादशाह होता. आणि इथं मात्र नशीब आता मात्र उस्मानच्या पदरी पडलंय की काय म्हणावं लागेल. फटका देखणा होता, चेंडू त्याहून अधिक सुंदर होता, परंतु ज्या प्रकारे त्या चेंडूला सजवलंय, टोलून दिले 6 धावांसाठी, धाव फलक मात्र फोफावतोय 21च्या घरामध्ये. आणि या 21 पटलास 20 धावा खरं तर उस्मानच्या बॅटमधून आल्या, ज्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. परंतु पुनरागमन तुम्ही कशा पद्धतीने करता हेही महत्वाचं आहे. आघाडीच्या गोलंदाज रोहितचा आपण या ठिकाणी चर्चा आपण या ठिकाणी करूया. महेशची देखील संघाचा संघनायक आहे. खऱ्या अर्थानं संघाला लीड करत असताना तुम्हाला एक एक्झाम्पल सेट करायचं आहे. आपण नेहमी म्हणतो ना की संघनायकानं आपल्या संघाला लीड करत असताना आपल्या संघासमोर एक आदर्श ठेवणं गरजेचं आहे आणि महेश मात्र ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. खरं तर 2ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत उस्मानच्या बॅटमधून अवघ्या 20 धावा आल्यात. ही मी म्हणेन खऱ्या अर्थानं एक जमेची बाजू ठरते प्रतिस्पर्धी संघासाठी. याही वेळेला ऑन साइडला मात्र खेळून काढलंय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल असणारे डेंजर झोन वरती उस्मान. रनआउटचा खतरा. आळस हा माणसाचा शत्रू आहे. पावलं उस्मानची थांबली. थोडासा इथे मात्र कॉलिंग चुकीचा होता आणि उस्मानच्या खेळीचा होतो इथे मात्र अंत. उस्मान सारखी महत्वाची विकेट या ठिकाणी प्रशांत गमावली गेली आहे. आणि एकूणच जर पाहिलं ना तर प्रेक्षकांमध्ये थोडासा नाराजीचा सूर, कारण या ठिकाणी पाहिलं तर उस्मान उत्सुक होता स्ट्रायकिंग एंडवरती येण्यासाठी. अलीने नकार दिला. खरं तर एक चांगला निर्णय होता, परंतु इथे जर आपण पाहिलं तर मात्र उस्मान बाद झाले. धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली जाते. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धावफलकावर. घायल तो यहाँ पे हर एक परिंदा है, लेकिन फिर जो उड़ सका वही जिंदा है. कारिवली संघाने हेच दाखवलंय. थोडेसे महागडे पडत होते गोलंदाज, परंतु संघनायकाने चेंडू हातामध्ये घेतला आणि इथं मात्र कलाटणी मिळाली. उस्मान रनआउटच्या माध्यमातून बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फरहान आलेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची लिडिंग एज घे. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेमध्ये सरसावतोय. सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांसाठी इथे मात्र पाहायला मिळतोय दणदणीत चौकार. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. निश्चितच या ठिकाणी या प्रकारच्या खेळाची अपेक्षा असेल. अलीवरती आता संपूर्णपणे जबाबदारी आहे. खरं तर पहिल्या 2ही सामन्यांमध्ये फरहान आपल्याला ऍज अ ओपनर म्हणून उस्मान बरोबर पाहायला मिळालं होतं आणि एकूणच धावसंख्येचा विचार केला, मैदानाची जर अवस्था आपण पाहिली ना, उस्मान बाद झालाय. जणू इंडियाचा सचिन तेंडुलकर बाद झाला आणि मैदान खाली होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर निश्चितच या ठिकाणी उस्मान तर या मैदानातून थोडंसं आपल्यापासून
दुसऱ्या स्पर्धेकडे रवाना झालेत, परंतु प्रेक्षक वर्ग देखील जाताना आपल्या सोबत जात आहे, कारण प्रेक्षकांचं हे प्रेम आहे. यावेळेला मात्र डायरेक्ट हिट केलंय, पंचांकडे अपील आहे, परंतु इथून एक्झॅक्टली काय घडतंय, कारण मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा घटना घडत आहेत. उस्मान बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये, त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथे चौकार येतोय, चौकारानंतर जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावा देखील पाहायला मिळतात. म्हणजे सामना एका रंगतदार स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. किस्मत का तो पता नहीं, किस्मत का तो पता नहीं, लेकिन मेहनत से सब कुछ मिलता है. कारिवली संघाने हेच कदाचित दाखवले की काय. निश्चित स्वरूपाने नशीब त्यांच्या बरोबर नव्हतं. उस्मानची कॅच सुटली होती, परंतु आपल्या मेहनतीच्या बळावरती, आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवरती, आपल्या फिल्डिंग टीमच्या जोरावरती उस्मानची रनआउटच्या माध्यमातून विकेट घेतली आणि या सामन्यामध्ये जोरदार कमबॅक कारिवली संघाने करून दाखवलाय. 28 धावा फलकावरती आहेत. एक विकेटचं पतन झालंय. अद्याप देखील एक षटकाचा खेळ येणं बाकी आहे. 6 चेंडू बाकी आहे मित्रांनो. इथून 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. अली मैदानाच्या आतमध्ये तटस्थ आहे. एक चौकार त्याच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळालाय. फरान आलेत नवीन फलंदाज, जे मात्र आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येत आहेत फार एंड कडून. हॅलो प्रतीक नाईक वेलकम उसाटणे आणि एका बाजूला श्री साई सिद्धी 11 जयरमान सिद्धी करवले, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सिद्धी करवले आणि एका बाजूला उसाटणे संघाचा कॅप्टन टॉससाठी इथे आपण यायचं आहे. धन्यवाद. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. टॉस घेतला जाईल थोड्याच वेळामध्ये, परंतु 28 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कारिवली संघाने खूप चांगला बाउन्स बॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा धावा वाहवताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, परंतु कमबॅक जोरदार राहिलाय. स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, वेगवान गोलंदाजीचा वापर, पंचांचा इशारा. इथे मात्र व्हाईट बॉल करार दिला गेलाय. यष्ट्यांच्या पाठी अगदी चिटकून उभा असलेला यष्टी रक्षक देखील शर्तीचे प्रयत्न करतो चेंडूला रोखण्यासाठी. बघा, चेंडूवरती अंग टाकणं गरजेचं होतं, कारण की चेंडू तिथून निसटला असता तर सर्व फाईनला चौकार होता. कमालीचं क्षेत्ररक्षण. 1+1 2 धावा जरूर मिळतात एक्स्ट्राच्या माध्यमातून. 30 रन ऑन स्कोर कार्ड. हॅलो हळूहळू करून उसाटणे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला सिद्धी करवले संघाचा कॅप्टन. टॉससाठी आपण या सामना 3 षटकांचा राहील. येस, दोन्ही कॅप्टन अवेलेबल झालेले आहेत. आपण टॉसकडे जाणार आहोत या षटकानंतर. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. यावेळेस चेंडू हवेमध्ये असणार आहे. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. प्रेक्षक वर्ग आहेत तिथे. प्रवीण सर तिथे उपस्थित आहेत. आय थिंक पंचांचा कॉल. तिसरा पंच इथं मात्र पुकारला गेलाय. टॉस केला जातोय उसाटणे आणि सिद्धी करवले दोन संघादरम्यान. सामना 3 षटकांचा. हेड कॉल अँड इट्स टेल. यस, संकेत अभिनंदन, टॉस जिंकला. निर्णय फक्त सांगायचा काय. फिल्डिंग. वेलकम उसाटणे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सिद्धी करवले संघाला. पुढचा सामना 3 षटकांचा. ओके, तो सेफ आहे. या ठिकाणी या धावा रोखले गेलेत. खरं तर पप्प्या खारीक होते आपल्या ठीक समालोचन कक्षाच्या समोर, आणि या खेळाडूकडे देखील नजर असणार आहेत. पहिला दिवस गाजवला होता या स्पर्धेचा, त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेला मात्र जोरदार प्रहार. शरीरामध्ये असणारी सर्व ताकद या फटक्यामध्ये झोकली आहे. काय कमालीचा टायमिंग. येतोय आणखीन एक दमदार शक्ती अनुरूप षटकार. प्रवीण सर, काय फटका सजवलाय, काय टायमिंग आहे. एवढ्या इझिली हा फटका त्यांनी खेळलाय. बघा, स्विच हिटिंग काय असते ना, अगदी पोझिशन लोड केली आणि त्याच्यानंतर लगेचच पूर्ण ताकदीचा वापर करत एक्झिक्यूट केला फटका. 6 धावांसाठी डिस्पॅच करतायत. अली आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी सूत्र आपल्या हातामध्ये घेतायत की काय असं म्हणावं लागेल. देखना स्ट्रोक होता, पाहावं आणि फक्त पाहतच राहावं. एवढा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करतायत, ज्यामुळेच की आपण पाहतो की 38 धावा या धाव फलकावरती येत आहेत. उस्मान बाद झाला. उतरती काळा कुठेतरी धाव फलकाला लागते की काय असं वाटलं होतं. कारिवली संघाचे गोलंदाज वर्चस्व बनवत होते, परंतु त्या निर्णायक क्षणावरती ज्या प्रकारे अलीने आता सूत्र हातामध्ये घेतलेत ना, मला आता असं वाटतं की 50 पर्यंत हा संघ जाण्याचा प्रयत्न करेल निश्चित स्वरूपाने. निश्चितच या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण प्रेडिक्ट केलं होतं की याच धावा गतीने जर धावा धावफलकावरती आल्या तर मात्र 42 पाहायला मिळतील, परंतु अशा प्रकारची गोलंदाजी अलीला तुम्ही करू शकत नाहीये. पॅड लाईन वरती अतिशय स्ट्रॉंग हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचं एक्झिक्युशन, रिस्टवर्क पाहायला मिळतोय. फ्लिक ऑफ द रिस्क. चेंडू सी बारेच्या पलीकडे षटकार. प्रवीण सर, मी तर असं म्हणेल की आता उस्मानची बॅटिंग बघायची आपण थांबूनच देऊया, कारण की अली काय बॅटिंग करतोय, काय त्याचा फ्लिक आहे, काय त्याचा ऑन साइडचा फटका आहे, काय त्याचा कव्हरचा स्ट्रोक आहे. म्हणजे उस्मानपेक्षा अधिक सुंदर फटकेबाजी या मैदानावरती अली करताना आपल्याला पाहायला मिळतोय. देखना स्ट्रोक, देखनी फटकेबाजी,
कमालीचं क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. जेवढं मोठं हे प्लॅटफॉर्म आहे त्याहून अधिक मोठा क्रिकेटचा इथे स्तर आपल्याला पाहायला मिळतोय. आलेला प्रत्येक खेळाडू मात्र त्याच्याकडे असलेला 100% पोटेन्शियल मैदानावरती सादर करतोय, कारण की हा दिवस पुन्हा होणे नाही. निश्चितच एक ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेट ग्रामीण क्रिकेट इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा इतिहास आपण या ठिकाणी पाहिला. नो चेंडूचा पंचांचा इशारा आलाय. चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली तर अगदी जी विकेट आहे त्या विकेटच्या बाहेर चेंडूची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. फ्री हिटचा चेंडू असेल आणि अली ज्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय ना, 7 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 300च्या स्ट्राईक रेटनं आपल्या वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाला घेऊन जातोय 45च्या घरात. इथून किमान 1 ते 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, परंतु यावेळेला वाडीश क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पापा खारीक येत आहेत. बॉडीचा बॅलन्स बिघडत आहे. चेंडू 1 बाउन्स इनटू द फिन्स येतोय. आणखीन एक दमदार 16 स्क्वेअर चौकार. दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या चौफेर. आता मात्र हिटिंग चालू आहे. मिस्टर 360 म्हणावं लागेल अली याला, कारण की असं कुठलं क्षेत्र नाहीये जिथं मात्र अली नावाचं वादळ हे दुमदुमलं नाहीये. अक्षरशः आपण पाहतो की आलेला प्रत्येक चेंडू कशा प्रकारे टोलवता येईल, कशा प्रकारे मोठे फटके खेळता येईल, आणि 6चा आणि 4चाच पाडा तो बोलू लागलाय. वेगाने धावसंख्या सरसावते 49च्या घरामध्ये, 1 पाऊल दूर अर्धशतकापासून. हवेमध्ये चेंडू असणारे फ्लिक जरूर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती जजमेंट प्रॉपर करतोय, परंतु यावेळेस चुकी नाहीये. कॅच कंप्लीट. अलीची विकेट जाळ्यामध्ये सापडली. खरं तर या ठिकाणी विकेट येणं गरजेचं होतं. प्रयत्न कमालीचा या ठिकाणी गेला. अगदी शेवटपर्यंत त्यानं चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर एक सहज सोपा झेल कंप्लीट करत असताना अली नावाचा वादळ मात्र या चेंडूवरती झोपवला गेला. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रेडिक्ट जे केल्या होत्या धावा अगदी त्यापेक्षा पुढे हा संघ जाताना पाहायला मिळाला. संघनायकांना देखील सांगितलं होतं की 3 षटकाचा सामना असेल तर आम्ही किमान 50 धावा हे टार्गेट धावफलकावरती सेट करण्याचा प्रयत्न करू, आणि त्या दिशेनं वाटचाल करताना स्वराज 11 बाग तलोजा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अली अप्रतिम अशी केली आहे त्यांनी खेळी, हेच आपल्याला म्हणावं लागेल. डगआउट मध्ये आलाय, टाळ्यांचा कडकडाट त्याच्यावरती झालाय, कौतुकाचा वर्षाव त्याच्यावरती झालाय. पाठीराखे खुश आहेत, आणि पाठीराखे खुश तर सर्व काय खुश. आणि सिंगल इथे मात्र प्राप्त होते. 50 धावा स्कोर कार्ड वरती येतात, ज्याचा उल्लेख केला होता की 50शी गाठण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपाने असणार आहे. 3 षटकं 50 धावा या मैदानावरती. मित्र असंच म्हणाल की एक चांगला फायटिंग स्कोर आहे. सुरक्षित स्कोर आहे की नाही हा येणारा वेळ सांगेल, परंतु दृष्टिकोन जर का पाहिला या मैदानावरती लढण्याचा, तो किमान 50च्या आसपास असणं गरजेचं होतं, आणि तो मात्र सेट केला गेलाय. निश्चितच एक आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली. एक सकारात्मक खेळ आपण पाहिला. खरं तर नशिबाची साथही मिळाली. ज्यावेळेला इतक्या मोठ्या संख्येनं पहा, आता जर मैदानाची अवस्था आपण पाहिली ना तर प्रेक्षकांची कमतरता आपल्याला जाणवते, परंतु ज्यावेळेला उस्मान पटेल मैदानावरती होतं ना त्यावेळेला अगदी एखाद्या जॅम पॅक स्टेडियम प्रमाणे आपल्याला हे मैदान पाहायला मिळालं होतं. ही खासियत आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर क्रिकेट वेडा क्रीडा रसिक हा सातत्यानं या स्पर्धेला फॉलो करतोय, आणि ज्या स्पर्धेची चर्चा आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळते ना ती सकाळ चॅम्पियन्स कपची ही स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये हळूहळू येताना आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते. चला, खेळाडूंना विनंती आहे लगेचच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे, आणि स्वराज 11 बाग तलोजा संघाला विनंती असेल की आपण लगेचच या ठिकाणी या मैदानाचा ताबा घ्यायचा, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करायची आहे. प्रवीण सर, स्पर्धा फक्त एक नाममात्र निमित्त आहे, परंतु स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना संघटित करणं आणि या भारताची खरी ताकद ही युवकांची ताकद आहे हेच काहीच सांगण्याचा प्रयत्न ही सकाळची स्पर्धा करते. कुठल्या प्रकारचं जातीपातीचं, कुठल्या प्रकारच्या मर्यादा न ठेवता, कुठल्या प्रांतीय भाषेच्या मर्यादा न ठेवता, फक्त आणि फक्त आम्ही भारतीय आहोत, आम्ही या महाराष्ट्रामध्ये राहणारे सुज्ञान व्यक्ती आहोत, हाच काहीतरी इशारा देणारा, ही एकत्मतेचा इशारा संदेश देणारी एक सुंदर देखणी स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त नवी मुंबई पर्यंत मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या 5 शहरांमध्ये ही स्पर्धा चालू आहे, आणि जिथे जाल तिथे फक्त आणि फक्त एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे सकाळ चॅम्पियन कप 2025. तब्बल 6 दिवस आणि आजचा 7वा दिवस म्हणजे पूर्ण सप्ताह या संपूर्ण स्पर्धेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं, आणि आज तो मात्र सोन्याचा दिवस आहे, ज्या दिवशी मात्र असंख्य साऱ्या प्रश्नांचं जे थैमान मनामध्ये पडलं होतं, कोण होणार विजेता, कोण होणार उपविजेता, कोण ठरणार या संपूर्ण स्पर्धेला मॅन ऑफ द टुर्नामेंट, या सर्व प्रश्नांचा उलगडा इतंभूत पद्धतीने आज मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा एक चांगला कॅम्पेन राहिली,
ही स्पर्धा एक चांगला प्रवास राहिली. निसर्गाच्या सुंदर चौफेर शालीमध्ये आपण मात्र या स्पर्धेचा आनंद घेतला. खूप चांगलं एन्व्हायरमेंटल कंडिशन होतं. क्रिकेट खेळाडूंसाठी जे काय हवं होतं ना, कॉमेंटेटर असतील, आपलं युट्यूब असेल, त्याच्यानंतर साऊंड क्वालिटी, सर्व काय ईच अँड एव्हरीथिंग 100 आउट ऑफ 100 देण्याचा प्रयत्न सकाळ मीडियाने केलाय. निश्चित स्वरूपाने हँड्स ऑफ आहेत त्यांच्या या सुंदर आणि देखण्या आयोजनासाठी. आणि आता मात्र काही शेवटचे क्षण बाकी आहेत. मित्र म्हणेन की शेवटचे 2 ते 3 तास बाकी आहेत आणि आनंद लुटून घ्या, कारण की हा मेळा पुन्हा सजणार नाहीये. संपूर्ण वर्षभर तुम्हाला वाट पाहावी लागेल. निश्चितच या ठिकाणी या दरम्यान जर आपण पाहिलं तर स्वराज 11 बाग तलोजा संघाने या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये खेळ केला. उशिराचे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेलेत आणि या संघाची बांधणी ज्यांच्या माध्यमातून केली गेली, अर्थातच आमचे बंधुतुल्य मित्र आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय सूरजजी पवार साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. कदाचित त्यांच्या समोर स्वराज देखील आहे, कारण ज्याच्या नावाने हा संघ खेळतोय. स्वराज सोबत सूरज दादा देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी विनंती करतो सूरज दादा पवार साहेबांना की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रवीण सर, जर का सांगायचं म्हणलं तर स्वराज 11 बाग तलोजा या नावामध्ये भरपूर काय गुपित दडलं गेलं आणि हे गुपित आणि हे कोड आम्ही निश्चित स्वरूपाने सोडू. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे कारिवली संघाला. प्रत्युत्तरादाखल इथे मात्र आपण पाहतो की चौकार ठोकलाय आणि निश्चित स्वरूपाने प्रवीण सर आपण पाहतोय की चोख प्रत्युत्तर दिलं या चौकाराने, कारण की स्ट्राईक वरती असलेला फलंदाज अर्थातच आपण पाहतोय प्रतीक नाईक यांनी मात्र पुन्हा एकदा ओळख स्पष्ट केली आहे. निश्चितच प्रशांत पहा, वेल बिगिनिंग हाफ डन आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणतो. सुरुवात चांगली झाली. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. कुठेतरी दबाव बनवण्याचा प्रयत्न पहिलं षटक हातात असताना नेहमी आपण स्वराज 11 बाग तलोजा संघाकडून पाहतो. आघाडीचा गोलंदाज वकास आणि वकासमध्ये गुणवत्ता आहे, नो डाऊट. त्याची एकूणच गोलंदाजी, त्याचे रिदम, त्याचा रिलीज पॉइंट, त्याचा जम्प, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या ना तर कदाचित असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही की हा लेदरचाही सराव खूप चांगल्या पद्धतीने करत असावा. भरपूर सारे युवा चेहरे आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 48 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये परफॉर्म करताना आपल्याला पाहायला मिळाले. 528हून अधिक खेळाडूंनी या मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म केला, ही स्पर्धा लुटली. परंतु या स्पर्धेमध्ये ना एक गुपित दडलं प्रवीण सर, असं की भरपूर युवकांनी, स्पेशली मी असं म्हणेल की जे इमर्जिंग खेळाडू आहेत, प्रत्येक गावातून, शहरातून, कॉलनीमधून बिलॉंग करणारे, त्यांनी मात्र या स्पर्धेचा आनंद घेतला. आणि अक्षरशः म्हणावं लागेल की युवकांसाठी ही स्पर्धा भरपूर प्रेरणादायी ठरली आहे. काही दिवसांआधी जर का सांगायचं म्हटलं तर दुबई इथे होणारा अंडर-19चा वर्ल्ड कप, त्याची घोषणा झाली आणि भारताच्या संघाचा कर्णधार, भारतीय संघाचा कर्णधार म्हणून आयुष म्हात्रेची निवड झाली, जो आपल्या विरारमधून बिलॉंग करतो. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. निश्चितच प्रशांत, खरं तर त्या गोष्टीचा अभिमानही आपल्याला असायला हवा आणि याही गोष्टीचा अभिमान असायला हवा की हे या विभागातली एकमात्र अशी स्पर्धा ठरली ज्यामध्ये 3 जिल्ह्यातील खेळाडू आणि जवळपास 528 खेळाडू आपण पाहिले, 48 संघ पाहिले, 528 खेळाडू पाहिले आणि तब्बल 3 जिल्ह्यातून खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळाले. जबरदस्त असा हा प्रवास राहिलाय. राईट ओव्हर द विकेट वाकास पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 8 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी चालली आहे. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये मोहित याने गोलंदाजी केली होती, मन मोहित करून सोडलं होतं. फक्त 14 धावा उस्मान असताना त्याच्या विरोधामध्ये लगावल्या गेल्यात. ही सर्वसामान्य गोष्ट नाहीये. त्याच प्रकारचा मारा आता मात्र वकास देखील करून दाखवतोय. ऑन साइडला यावेळेस मात्र आपण पाहतोय हवाई सफर, गेंद जाती हुई सीधा बाउंड्री लाइन के बाहर, आता हुआ ये खूबसूरत सिक्सर. मच निडेड सिक्सर या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण प्रेशर जो आहे ना तो हळूहळू बिल्डअप होत होता. रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर इथे मात्र तो रिक्वायर्ड रन रेटचा जो आलेख होता ना तो उंचावताना पाहायला मिळाला होता. आणि अशा वेळेला एखादा मोठा फटका फलंदाजच्या बॅटमधून जर का आला ना तर तो आत्मविश्वास मात्र पुन्हा एकदा निश्चितच पाहायला मिळतो. परंतु गोलंदाज वकास, कौतुक करावं लागेल या गोलंदाजचं. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. 3 षटकांच्या लढतीमध्ये खरं तर सोपं नसतं. अगदी गोलंदाजांना तारेवरची कसरत करावी लागते. अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2 आणि या 2 धावींच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 16 धावा धावफलकावर. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा होत्या बिनबाद. या सत्राचा जर का विचार करायचा म्हणलं तर 16 आलेत.
म्हणजे एक अधिक धाव दुसऱ्या सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला कुटावी लागते आणि कदाचित त्याच प्रकारचा मनसुबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती आलेत. गोलंदाज वकास थोडेसे महागडे पडलेत असं म्हणावं लागेल की काय, कारण की 3 षटकांची मॅच आहे, काही घडू शकतं. पहिल्या गोलंदाजाने जर का दबाव निर्माण केला तर उर्वरित 2 गोलंदाजांवरती जो प्रेशर असतो तो ऑटोमॅटिकली कम होतो. परंतु पॉवर प्ले मध्ये प्रवीण सर, पॉवर प्ले मध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना 12 ते 15 धावा, मी तर असं म्हणेल की चांगली गोलंदाजी राहिली आहे. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर इक्वेशन अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची आवश्यकता. 17.5च्या सरासरीनं तुम्हाला धावा धावफलकावरती उभा राहायचं, म्हणजे प्रेशर हे दोन्ही बाजूला आहे. गोलंदाजांवरही तितकंच प्रेशर आहे आणि फलंदाजी करणाऱ्या या दोन अर्थातच प्रतीक नाईक आणि मोहित या दोन्ही खेळाडूंवरती आपल्याला समसमान दबाव पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती आपण पाहतोय मोहित यांना. मोहित बद्दल जर का सांगायचं म्हणलं तर कारिवली संघाचा आंद्रे रस्सल आहे की काय म्हणावं लागेल. रस्सल पॉवर त्याच्यामध्ये आहेत. जेव्हा मारतो तर भरपूर लांब मारतो, नाहीतर साधा सुद्धा मारत नाही. निश्चितच या ठिकाणी षटकार चौकार अपेक्षा असेल, परंतु बाग इलेव्हन तलोजा अर्थातच स्वराज इलेव्हन यावेळेला मात्र चेंडू ज्युसी फुल टॉस होता. पॅड लाईन वरचा हा चेंडू आणि भिरकावून दिला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 1 बॉल विकेट षटकार. प्रवीण सर, मी सांगितलं होतं जेव्हा मारतो तर खूप लांब मारतो आणि एवढा लांब मारलाय की मला आता असं वाटतंय की FIR लिहावं लागेल या चेंडूला शोधून आणण्यासाठी. एवढा लांब गेलाय चेंडू. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता. फुलटॉसचा फुल टोल वसूल करणारा हा षटकार आपण या ठिकाणी पाहिला. कदाचित तिसऱ्या पंचांकडे देखील जाण्याचा निर्णय घेतला जातोय की काय, कारण प्लेयर्स रिव्ह्यू आहे या ठिकाणी कदाचित. येस, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांना कॉल केला जाईल. इथे हाईट चेक केली जाईल. खेळाडूंकडनं कदाचित हा रिव्ह्यू घेतला गेलाय. प्रत्येक एका इनिंगमध्ये तुम्हाला बीमरसाठी रिव्ह्यू असेल आणि तो रिव्ह्यू फक्त तुम्हाला एकदाच घेता येईल. जर तो सक्सेस झाला तर तुम्ही पुन्हा घेऊ शकता आणि जर तो अनसक्सेस झाला तर मात्र रिव्ह्यू तुमचे संपलेले असतील. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत. विविध अँगल्स मधून हा चेंडू पाहिला जातोय. ज्या पॉसिबल फेअर डिलिव्हरी पंचांचा कॉल इथं मात्र येतोय. तर जो आक्षेप घेतला गेला होता पंचांच्या निर्णयावरती आणि तिसऱ्या पंचांनी मात्र ती दात फेटाळली. इट्स अ फेअर बॉल. लीगल डिलिव्हरी मात्र कॉल येतोय. या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. मोहित गरत पुन्हा एकदा तुटून पडलाय. पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झाली की काय म्हणावं लागेल. जे वादळ मागील सामन्यामध्ये विजयामध्ये सर्वात मोठं योगदान देऊन गेलं होतं काळुंद्रे संघाच्या विरोधामध्ये. हॅलो 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 हॅलो. तर निश्चितच या ठिकाणी या पुन्हा एकदा चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होतोय. जसं आपण म्हटलं होतं ना की मोहित यावेळेला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. षटकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि हा आलेला जो षटकार आहे ना कुठेतरी आत्मविश्वास बळावणारा षटकार असेल. 12 चेंडू 35 धावांचं समीकरण होतं. आता 11 चेंडू 29 धावांचं समीकरण आहे. चेंडू आणि धावांमधलं अंतर जर पाहिलं ना प्रशांत तर अवघ्या 18चं आहे आणि 18चं अंतर या दोन खेळाडूंसाठी मी म्हणेन फारशी मोठी या ठिकाणी कामगिरी करण्याची गरज नाहीये. त्यांनी आपला स्वाभाविक खेळ जरी मैदानावरती केला ना तरी लिहिलं या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. नाव बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक म्हणावं लागेल. तोलोजा संघ बघा प्रवीण सर हार मानणाऱ्या संघांमधून नाहीये. जिद्दी आहे, चिकाटी आहे. आज पाहुण्या संघ आज जरूर निश्चित स्वरूपाने नवी मुंबईमध्ये आलाय, परंतु पाहुण्यांचं स्वागत नाही केलं तर काय केलं हे तोलोजा संघाला माहिती आहे. आणि गोलंदाज अद्याप देखील आपण पाहतोय की अप्रतिम असे प्रयत्न करतात. डॉट बॉल येतोय. ज्या ज्या वेळेला डॉट बॉल येईल त्या त्या वेळेला मात्र फलंदाजांवरती एक दडपण निर्माण होईल. गोलंदाजांचा आत्मविश्वास हा बळावेल आणि त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळणार का? निश्चितच या ठिकाणी डॉट बॉल पर्सेंटेज कमी ठेवावं लागेल. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. थोडासा उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षक जरूर त्या चेंडूचा पाठलाग करतात, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्या बाहेर. 1 बाउन्स. पंचांच्या इशाऱ्याची अजूनही आपण वाट पाहूया. खरं तर 4 धावांचा इशारा आला. हो, इट्स बाउंड्री. 4 धावा. चांगली फटकेबाजी चालली आहे. मोहित गरत संपूर्ण स्पर्धेमध्ये एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या दिशेने गोलंदाजी करणार त्याच दिशेने तो मारा करतोय. म्हणजे त्याच्याकडे असलेलं शस्त्र हे परिपूर्ण नटलेले. त्याच्या भात्यामध्ये असलेले विविध बाण आहेत ना ते योग्य ठिकाणावरती पडतायत. आणि ज्या ज्या वेळेला बॅटीचा संपर्क होतो चेंडूशी प्रॉपरली त्या त्या वेळेला मात्र आपण पाहतोय की धूमधडाका चालू आहे षटकार आणि चौकारांचा. 26 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. इथून इक्वेशन पाहिलं तर 9 चेंडू आणि 25 धावा. इथून तलोजा संघ कशा पद्धतीने हे 3 चेंडू हाताळतोय त्यावरती संपूर्णपणे सामन्याचं बऱ्यापैकी समीकरण आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज
यावेळेला पॅड लाईन वरचा चेंडू होता, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, थोडस लाईन मिस केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय, आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र आपल्या खात्यामध्ये जमा केली जाते. प्रवीण सर, ही विकेट नव्हती तर हे सामन्यामध्ये पुनरागमन होतं. इथून कमबॅक केला गेलाय की काय असं म्हणावं लागेल. टीम इथे मात्र टीम हडल घेते, टीम मीटिंग घेतले जाते. इथे चर्चांना उधाण आलंय, कारण की सर्वात मोठा अडसर जो मात्र विजयाच्या मार्गामधला होता, मोहित गरत मात्र जाळ्यामध्ये सापडलाय. निश्चितच प्रशांत, या फलंदाजाची विकेट येणं गरजेचं होतं. खरं तर ज्या पद्धतीने त्याचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला ना, प्रतीक अजूनही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 4 चेंडूंत त्यानं 13 धावांचं योगदान दिलं, आणि मोहित जो बाद झाला ज्यानं 6 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिलं. त्रिफळाची बाद झाला, थोडंसं चेंडूची लाईन त्याला ओळखता आली नाहीये, परंतु तुर्तास मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू दाखल झालाय ना, अगदी याच्या बाबतीत असं म्हणावं की एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं, असा हा खेळाडू पहिला दिवस या संपूर्ण स्पर्धेचा ज्या खेळाडूंना गाजवला, जो हेडलाईन बनला, तो खेळाडू पप्प्या खारीक यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये. राईट मोर द विकेट, आणि यावेळेस ठोकलाय षटकार. जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात, हेच मात्र सांगितलंय. ठोकलाय हा षटकार ढगात, पप्प्या खाऱ्याच्या बॅटीमधून येतोय हा सुंदर देखणा षटकार. निश्चितच आज जर पाहिलं तर पप्प्या खारीक याच्या खांद्यांवरती खूप मोठी जबाबदारी आहे. पहिली विकेट गमावली गेली आहे, विजयाचं लक्ष गाठायचं, आणि हे लक्ष गाठत असताना पप्प्या खारीकच्या खेळाकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजर आहेत. हाच तो पप्प्या खारीक जो या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला होता, ज्या खेळाडूचा नावाची हेडलाईन आपण अगदी क्रीडा विश्वामध्ये पाहिली होती, आणि तो खेळाडू यावेळेला मात्र आपलं सर्वोत्तम खेळ मैदानावरती दाखवतोय, षटकारांना आगास करतोय. एकूणच पाहिलं तर अजूनही येणारे 7 चेंडू शिल्लक, आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती षटकार, काय कमालीची आठवण करून देत आहेत ईशान किशनची. पहिला खेळाडू ज्यांनी मात्र T20 इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये पाय ठेवल्यावरती षटकाराने कारकिर्दीला सुरुवात केली, त्याची आठवण झाली या षटकाराने. कमालीचं टायमिंग होतं 6 धावांसाठी. पुन्हा एकदा हवेमध्ये काय स्ट्रोक सजवलाय, हवाई सफर. इथे मात्र चेंडू 6 धावांसाठी येतोय षटकार. या फटक्यामध्ये आत्मविश्वास पाहायला मिळाला, त्या पावलांचा वापर केला, गोलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न. पप्प्या खारीकला ठाऊक आहे, क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेला हा खेळाडू आहे, आणि ज्या पद्धतीने त्यानं आपल्या पावलांचा वापर केला, गोलंदाजाच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती निर्माण केली. चेंडू पुढे टाकायचा की मागे, या दुविधा मनस्थितीमध्ये अगदी पप्प्या खारीकच्या रडारमध्ये चेंडू केला, आणि त्या चेंडूला आसमान दाखवताना आला बॅक टू बॅक दुसरा बिग वन. शक्ती ऑन रोड षटकार तर आलाय, परंतु सीमारेषेच्या पलीकडे जो ऐवा कॅच पकडला गेलाय त्या प्रेक्षकाने एका हातामध्ये कॅच पकडलाय. कदाचित मी असेल म्हणेन की ज्या क्षेत्र ज्या तिथे जो एक सर्वसामान्य नागरिक जो इथे मात्र प्रेक्षक आला होता, ज्या प्रकारची त्यांनी कॅच पकडली आहे, ही जर व्हिडिओ व्हायरल झाली तर मला असं वाटतंय की एखाद्या मोठ्या टीमचा कॉल या खेळाडूला जाईल. निश्चितच या ठिकाणी प्रत्येक खेळाडूंचं आपण इथे सहर्ष स्वागत करूया, प्रत्येक प्रेक्षकांचं आपण, कारण प्रेक्षक वर्ग आहे तरच स्पर्धांना खऱ्या अर्थानं शोभा आहे. पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण पाहू शकता, अगदी एका हातामध्ये तो झेल घेतला गेला. यस, आपण मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय ज्या प्रेक्षकाने ही कॅच पकडली आहे ना, त्याचं प्रेक्षेपण युट्यूब वरती झालंय. तर त्या प्रेक्षकाला विनंती असेल, आत्ताच PTC वरती जा, या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घे, स्टेटसला ठेव आणि बोल, विषय मोकळा. क्या बात आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अजूनही प्रशांत पाहिलं तर 38 धावा धावफलकावरती आहेत. उमेशजी माहिती देत आहेत 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सामना अजूनही जर पाहिलं ना तर बॅलन्स, कारण षटकामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अझहर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अझहरचा जर विचार केला ना, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अझहरनं 2 षटकं हाताळलीत, आणि दोनही षटकं रेल्वे ट्रॅक एंडकडनं. ही पहिली वेळ आहे, आणि पहिल्यांदाच या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र अझहर आपल्याला या एंडला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अझहरसाठी देखील हे चॅलेंज असणार आहे, परंतु इथे मात्र खोलामध्ये टाकलेला चेंडू होता. चांगली लाईन आहे, डेथ ओव्हरमध्ये धावा डिफेंड करताना ही लाईन चांगली आहे, कारण फलंदाजांना कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी द्यायची नाही, आणि खास करून पप्प्या खारीकला स्ट्रायकिंग एंडवरती आणण्यासाठी कदाचित या ठिकाणी थोडासा बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. सिंगल आली, आणि पुन्हा एकदा ती वादळी खेळी साकारणारा पप्प्या खारीक मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉल 13 पाहिजे होते, आता पाहिजेत 5 बॉल 12. आने वाली 5 गेंदे जीत के लिए आवश्यकता होगी 12 रनों की.
अझर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय इनफॉर्म फलंदाज ज्याची बॅट नुकतीच तळपली आहे, त्याच्या बॅटिंगमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. 12 धावा 2 चेंडूमध्ये त्यांनी इथे कलेक्ट केल्यात. 600च्या सरासरीने तो फलंदाजी करतोय. आलेला प्रत्येक प्रेक्षक वर्ग स्तुती सुमनं आता मात्र ओवाळून टाकतो या खेळाडूवरती. एवढी देखणी फलंदाजी पप्या खारेक यांची राहिली आहे. बघा तो कॅच उस्मानचा सुटला, तिथून एक प्रेशर मध्ये वावरत होता पप्या खारेक. त्याच्यानंतर एक कॅच त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, कव्हरच्या इथून चौकार गेला, एक दबाव त्याच्यावरती होता, परंतु या 2 षटकाराने त्याने प्रत्युत्तर दिले. हो हो हो, क्या बात लाजवाब बेमिसाल. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे, खूप लांबच लांब येतोय हा षटकार. सलग 3 चेंडू आय थिंक त्यांनी फेस केलेत आणि 3 चेंडूंवरती 3 मोठे षटकार आलेत. कारिवली संघ यांच्याकडे असलेली ताकद, यांच्याकडे असलेली बॅट्समनची डेप्थ. पहिल्या दिवशी चर्चेचा विषय मी होतो, शेवटच्या दिवशी देखील मीच राहणार, हेच मात्र सांगितले पप्या खारेक यांनी. निश्चितच हा खेळाचा दर्जा, या खेळाडूचा स्टान्स पाहिला, 2 पायांमधलं अंतर पाहिलं, अगदी एबीडी विलियर्सची आठवण करून देणारा हा स्टान्स आपण त्याचा पाहिला. आणि त्यानंतर सातत्यानं फुटवर्क वापरतो, गोलंदाजाच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती निर्माण करतो आणि हा त्याच्या खेळाचा एक भाग आहे आणि त्याची ही खेळाची एक स्ट्रॅटर्जी आपल्याला पाहायला मिळाली. सर दिवाळी भरपूर लांब आहे, परंतु पप्या खारीक नावाचे आता रॉकेट निघू लागलेत, फटाके फुटू लागलेत. षटकार षटकार षटकार, आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. निश्चितच मी म्हणेन की स्वराज 11 संघाला हे खारीक खूप महाग पडलेले दिसत आहेत. पप्या खारीक विजयी फटका त्याच्या बॅटमधून येणार का? 45 धावा, अजूनही सामना संपलेला नाहीये. इथून जर का पाहिलं तर अझर सारखा अनुभवी गोलंदाज या संघाकडे आहे. पंचांकडे या ठिकाणी अपील केलं जात आहे का? एकूणच जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. सामना अजूनही पाहिलं तर 4 चेंडू आणि 6 धावांचा आहे, परंतु ही जी विकेट मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, मी म्हणेन हार आणि जीतच्या मध्ये जर कोण उभा असेल तर तो फलंदाज पप्या खारीक. प्रवीण सर एका डॉट बॉल, खूप मजा आली या मॅचला. 4 बॉल 6 ची आवश्यकता आहे. फुलटो चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय जरूर. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल, रनआउटची संधी, थेट फेकी, चुकीचा कॉल, बॅकअप नव्हता तिथे. गरज होती का? तिसऱ्या पंचांसाठी कॉल दिला गेलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून हा चेंडू पाहिला जाईल. ओव्हर द विस्ट राईट, कमरेच्या वरती आहे का? म्हणजे बीमर चेक केला जातोय प्रवीण सर. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल जय मिनेश 11 जय बजरंग कारिवली संघाच्या फलंदाजाने ज्या पद्धतीची लढावृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवली. खरं तर स्वराज 11 भाग तलवार संघानं येथे जर पाहिलं तर कमालीचा खेळ पहिल्या सत्रामध्ये केला होता. चेंडू तपासला जातो तोपर्यंत मात्र आपण या चर्चा करतो आहोत. 5 चेंडूमध्ये 14 धावांचं प्रतीकचं देखील कौतुक करावं लागेल, योगदान राहिलं या इनिंगमध्ये. परंतु पप्या खारीक 3 चेंडू 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि इथून तर पंचांचा इशारा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी विविध अँगल्स या ठिकाणी तपासले जातात, निर्णय या ठिकाणी घेतला जातोय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून थोडीशी दिरंगाई जरूर होते, परंतु हा सामना महत्वाचा आहे आणि पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी आला. इट्स अ नो बॉल. तर 4 धावा येत आहेत, म्हणजे आता उरलेलं समीकरण 4 बॉल 2. कमालीचा सामना प्रशांत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. खरं तर शेवटच्या षटकामध्ये 13 धावांची गरज होती, परंतु अजूनही जर पाहिलं तर इथे परफेक्टली टाइम केला जातोय. फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा विजयी षटकार. काय फटकेबाजी राहिली, काय समज सूचकता राहिली, काय फिनिश केलाय या मॅचचा. मी तर एवढंच म्हणेन की कारिवली संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो चांगला प्रवास केला ना, त्याहून अधिक यादगार जर काही क्षण असेल ना तर चला पुढील संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. पुढील संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मैदानाचा आपण ताबा घ्या मित्रांनो. आपल्याला निर्धारित वेळेमध्ये हे सामने कंप्लीट करायचे, त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे जो सामना संपलाय त्या खेळाडूने मैदान मोकळं करा. विजेत्या संघाचं आपण हार्दिक अभिनंदन करूयात आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉमेंट्री पॅनल मध्ये मात्र पुन्हा एकदा होतो बदल. त्या अगोदर आपण सांगूयात की चला ज्या संघांचा सामना आहे त्याने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. पंचांनाही विनंती असेल की आपणही लगेचच सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्या. आपण तुर्तास या ठिकाणी थांबूया आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया जयजी भोसले सर आणि त्याचसोबत रोशनजी पाटील सर यांना.
प्रतीक नाईक ठरत आहेत या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच. 6 चेंडू 20 धावा, एक षटक हाताळत एक महत्वपूर्ण विकेट. यायचे प्रतीक आपण. चला हॅलो 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 चला सामन्याला सुरुवात व्हायला हवी. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सस्नेह नमस्कार. सकाळ समूह आयोजित सकाळ चॅम्पियन कप 2025 आपण पाहत आहोत. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच प्रतीक नाईक या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार आहे. प्रतीक नाईक या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यात येईल. मागील सामना नुकताच संपला. स्वराज 11 बाग 11 तळोजे संघ